अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन नक्षत्र परिवर्तनासह एका निश्चित कालावधीनंतर वक्री किंवा मार्गी अवस्थेतही जातात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. बुध ग्रहाला वाणी, व्यापार आणि बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रह देखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. बुध ग्रह सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो 24 जुलै 2026 रोजी आपल्याच राशीत मार्गी होणार आहे. बुध ग्रहाचे स्वराशीत मार्गी होणं अतिशय शुभ मानले जाते. तो 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत या मार्गी अवस्थेत राहणार आहे. बुधाची ही मार्गी चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होणार आहे. मार्गी बुध देणारा प्रचंड धनसंपत्ती कोणत्या राशीसाठी आहे पाहूयात. पहिली रास आहे मेष. बुधाची मार्गी चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. व्यवसायात प्रगती होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळणार आहे. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आणि या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून मदत मिळेल. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाची मार्गी चाल अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. यानंतरची रास आहे तूळ. बुधाची मार्गी चाल तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल. आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. यानंतरची रास आहे कुंभ. बुधाची मार्गी अवस्था कुंभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसेही मिळणार आहेत. प्रेमसंबंध सुखमय होतील. प्रेमसंबंध सुखमय झाल्याने तुमच्यामध्ये गोडवा निर्माण होईल. नव्या गोष्टींशी जोडले जाल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्य होतील. आरोग्य उत्तम राहील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.